तुम्ही जसं म्हणलं की डिस्टर्बिंग होतं ते करणं, तर किती वेळ लागला तुम्हाला त्यातून बाहेर येणं? कारण की अशा आपण एका कॅरेक्टरमध्ये जातो तर थोडासा टाइम लागतो स्वतःला परत त्याच पोझिशनमध्ये आणायला. तर तुम्हाला मी काय करायचं ना, त्यावेळेला मी खूप म्युझिक ऐकायचं. जसं मला वेळ नाही मिळायचं कारण मी प्रत्येक सीन मध्ये असते. हेअर जी मुलगी करायची निशा, ती सांगायची मॅम गाण्याला म्हणा गाण्याला म्हणा असं खूप एनर्जेटिक गाणी लावायचं, जोर जोरात मी लावायचे. माझा स्पीकर असायचा आणि मी कूल डाऊन व्हायचे. हरीशच्या कॅरेक्टर म्हणजे अविनाशच्या कॅरेक्टरमध्ये पण खूप स्विच आम्ही बघितले आहेत. तर त्या कॅरेक्टर बद्दल काय सांगतात? मला आता मजा येते बिकॉज आता तो हिरो दिसू लागला. आधी जरा अँटी हिरो दिसत होता आणि मला माहिती आहे की माझ्या सिरियलची मीच हिरो आणि मीच हिरोईन आहे हे मला माहिती आहे. पण हिरो दिसला पाहिजे ना, आणि मला त्याच्याबरोबर सीन्स करायला खूप मजा येते. कितीही मोठा सीन असो किंवा कितीही छोटा सीन असो, त्यातले जे न्यूएन्सेस आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या आम्हीच भरून काढतो आणि आमचे दिग्दर्शक आम्हाला फुल फ्री हँड देतात. म्हणजे आणि ऍक्शनवर रिॲक्शन असते ना, ते हरीश आणि माझं खूप चांगलं येतं. म्हणून कितीही बोरिंग सीन असला ना तरी आम्ही तो चांगला करतो आणि तो कापला जात नाही एडिटिंग टेबलवर. हाय नमस्कार, मी दीप्ती केतकर आणि तुम्ही पाहत आहात मला टेलीचक्कर रिजनल. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी बसले दीप्ती केतकर, ज्यांना तुम्ही मी संसार माझं रेकिती ह्या मालिकेमध्ये पाहत आलायत आणि खूपच इंटरेस्टिंग ट्रॅक्स सुरू आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. कशा आहात सगळ्यात आधी? एकदम मस्त, खूप सुंदर दिसतंय सगळ्यात आधी. तर खूप छान दिसते साडी आणि तुमचा लुक सुद्धा मस्त दिसतोय. आणि कुठे ना कुठे ट्रॅक साठी आहे जे आता सुरू आहे. तर त्या ट्रॅक बद्दल काय सांगताल, जे आता रियुनियन होत आहे परत, त्याबद्दल काय सांगताल? फॉर अ चेंज अनुप्रियाला एका वेगळ्या म्हणजे त्याच सोज्वळ आणि छान गेटअप मध्ये पण बाहेर निघायला मिळालंय या ट्रॅकच्या निमित्ताने. आणि मित्रमैत्रिणींचं जुन्या कॉलेजच्या मित्रांचं रियुनियन आहे. सो म्हणून हा अख्खा गेटअप आहे. आणि एक नवीन पात्राची एंट्री जी आता आमच्या सिरियलच्या एंडच्या रशेसमध्ये दाखवलीच आहे जस्ट. तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. जेव्हा नवीन पात्र येतं तेव्हा अजून इंटरेस्टिंग होतं. अनुप्रियासाठी तिच्या आयुष्याचा, तिच्या कुटुंबाला सांभाळण्याचा संघर्ष अजून वाढतो. सो व्हेरी इंटरेस्टिंग आणि मला छान नटायला मिळतं. तेच एक असतं की आपल्याला नटायला भेटलं पाहिजे, बस अजून काय आवडतं ते. तर तुम्ही जसं म्हणलात की नवीन एक एंट्री झाली आहे, तर त्या नवीन एंट्री जी व्यक्ती झाली आहे तिचा ग्रे शेड आहे. आम्ही जाणून घेतलं त्यांच्याकडून ग्रे शेड आहे आणि ते तुमच्या आयुष्यामध्ये आणि अविनाशच्या आयुष्यामध्ये खूपच वेगवेगळे रंग पण घेऊन येणार आहेत. तर त्याच्याबद्दल काय सांगतात? त्याच्याबद्दल काही नाही, म्हणजे माझ्यासाठी तर सगळेच चांगले असतात, तुम्हाला माहिती आहे. अनुप्रियासाठी तर ही पण खूप चांगली असणार आहे आणि तिचं स्वागत मीच करणार आहे आमच्या आयुष्यात, आमच्या घरात. विचार कर, ती आमच्या घरात येणार पुढे जाऊन, म्हणजे किती ट्विस्ट अँड टर्न्स असतील. आणि अनुप्रिया त्या सगळ्याला म्हणजे त्या मेज मधून कशी वाट काढत काढत तिच्या नवऱ्याला आणि तिच्या कुटुंबाला एकत्र घेऊन पुढे वाटचाल तिची असेल, ही गंमत जम्मत आहे. आणि आय एम टू एक्साइटेड की आता नवीन कॅरेक्टर येणार आहे. कारण माझे तर सगळ्यांबरोबर म्हणजे गिव्ह अँड टेक असतातच प्रत्येक पात्राबरोबर. मग तो आत्ताच झालेला दद्दो बाबा असो किंवा आता नवीन येणारं हे पात्र असं. सो आय एम टू मच एक्साइटेड. आणि आता तुम्ही दद्दो बाबांचं बोललाच, तर तो ट्रॅक आता संपला आहे, पण तो असा ट्रॅक आणि ती अशी स्टोरी होती जी लोकांना जाणून घ्यायची आणि त्यांच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे होती. कारण की असे खूप स्कॅम्स होतात. तर जेव्हा अशी आपली सिरियल जेव्हा अशा प्रकारे अशी स्टोरी आणते, तेव्हा कसं वाटतं की लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचायलाच पाहिजे? त्याच्याबद्दल काय सांगता? नाही, काय झालं की जेव्हा तो दद्दो बाबाचा ट्रॅक आला ना, तेव्हा 2 मिनिटं म्हणजे एक अख्खा दिवस मी थोडी अशी जरा कॉन्शियस झालेली. कारण मलाच फेस करायचं होतं ते सगळं, की ते कसं दिसेल, माझ्या ऑडियन्सला ते आवडेल का. आणि आपली कौटुंबिक मालिका आहे, पण खूप छानरित्या शूट झालंय. आणि जे घडलं गेलेलं किंवा जे घडतं, असे सगळे स्कॅम्स बरेचसे घडतात आणि माणसं अडकतात या अंधश्रद्धेत
किंवा जेव्हा आपण कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकलेलो असतो तेव्हा आपल्याला कुणाचा तरी आधार हवा असतो, तर तेव्हा असं कोणतरी आपुलकीचा हात देतो, आपण तो धरतो आणि त्यात वावत जातो. हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. त्यावर बरेचसे असे कमेंट झाले, हे सगळं झालेलं आहे ते का दाखवतायत, पण हे तुम्हाला वाटतंय हे झालेलं आहे, अजूनही लोक या सगळ्याच्यात अडकत आहेत. सो त्यांना एक वाटचाल दाखवण्यासाठी, कारण कसं आहे ना, मालिका म्हटलं की डेली सोप म्हटलं की तो रोज बघितला जातो. सो ते जेव्हा प्रेक्षकांपर्यंत येतं ऍक्टर्स थ्रू, तेव्हा ते कदाचित बघायला बरं वाटतं असं मला वाटतं, किंवा ते एक्सेप्टन्स पण त्याला मिळतो. मला दीप्ती म्हणून किंवा अनुप्रिया म्हणून मला एक ऍक्टर म्हणून तिकडे परफॉर्म करायला मिळालं वेगळं वेगळं, म्हणजे इतकं की मला डोळ्याला इजा झालेली, कारण ते खूप ॲग्रेशन आणि खूप हे होतं लेटर ऑन स्टेजमध्ये, की ते हे झालं, हॅमरेज झालेलं मला खूपच, एवढं ॲग्रेशन होतं किंवा तो त्रास होता, कारण आपण जगतो ते पात्र. पण मजा आली आणि एकंदरीत तो ट्रॅक खूप छान झाला. मला खूप मेसेजेस आले, असं आलं की खूप रिलेटेबल वाटतंय आणि तुमचा अभिनय पोचतोय आमच्यापर्यंत, तर मला एक काहीतरी घराच्या बाहेर जाऊन परफॉर्म करायला मिळालं. राईट राईट राईट. आणि ते आम्हाला आणि लोकांना पण खूप आवडलं, प्रेक्षकांनी पण खूप प्रेम दिलं. जो ट्रॅक चालू होता, हा त्यांना ते दंदोबाबावरती राग येत होते, पण ती स्टोरी खूप आवडली त्यांना आणि जो ट्रॅक होता तो पण खूप आवडला. तुम्ही जसं म्हणलं की डिस्टर्बिंग होतं ते करणं, तर किती वेळ लागला तुम्हाला त्यातून बाहेर येणं? कारण की अशा आपण एका कॅरेक्टरमध्ये जातो तर थोडासा टाइम लागतो स्वतःला परत त्याच पोझिशनमध्ये आणायला, तर तुम्हाला? नाही, एकतर माझी टीम खूप मस्त आहे, आमचे दिग्दर्शक आहेत ते खूपच असे एनर्जेटिक आहेत, तर ते असले की मजा येते मला सेटवर. आणि मी काही झालं तरी माझं कॅरेक्टर सोडत नाही. मी काय करायचं ना, त्यावेळेला मी खूप म्युझिक ऐकायचं, जसं मला वेळ नाही मिळायचं कारण मी प्रत्येक सीनमध्ये असते. पण जेव्हा जेव्हा यायचं ना, तर आमची हेअर जी मुलगी करायची निशा, ती सांगायची मॅम गाणं लावा ना, गाणं लावा ना. मग मी इतकं की शटाप वालं ते गाणं आहे किंवा मग कुठलं तरी साऊथ इंडियन गाणं आहे, असं खूप एनर्जेटिक गाणी लावायचं, जोर जोरात मी लावायचे, माझा स्पीकर असायचा आणि मी कूल डाऊन व्हायचे. पण थोडासा मेंटली त्रास होतो तुम्हाला, कारण तुम्ही जगता ते कॅरेक्टर, म्हणून त्रास होतो. आणि हरीशच्या कॅरेक्टर म्हणजे अविनाशच्या कॅरेक्टरमध्ये पण खूप स्विच आम्ही बघितले आहेत, एकदा चांगलं तर दुसऱ्या टाइमिंगला असं कॅरेक्टर. तर त्या कॅरेक्टर बद्दल काय सांगताल, त्यांच्याबद्दल काय? मला आता मजा येते बिकॉज आता तो हिरो दिसू लागला, आधी जरा अँटी हिरो दिसत होता आणि मला माहिती आहे की माझ्या सिरियलची मीच हिरो आणि मीच हिरोईन आहे, हे मला माहिती आहे, पण हिरो हिरो दिसला पाहिजे ना. आणि मला त्याच्याबरोबर सीन्स करायला खूप मजा येते, कारण आमचं गिव्ह अँड टेक खूप चांगलं आहे. आमचे पॉजेस आम्हाला एकमेकांना सांगावे नाही लागत, ते येतात. म्हणजे आमचा कितीही मोठा सीन असो किंवा कितीही छोटा सीन असो, त्यातले जे न्यूएन्सेस आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या आम्हीच भरून काढतो आणि आमचे दिग्दर्शक आम्हाला फुल फ्री हँड देतात. म्हणजे आणि ॲक्शनवर रिॲक्शन असते ना, ते हरीश आणि माझं खूप चांगलं येतं. म्हणून कितीही बोरिंग सीन असला ना तरी आम्ही तो चांगला करतो आणि तो कापला जात नाही एडिटिंग टेबलवर. राईट. आणि सो आता तू म्हणालीस ते की त्याचं जे स्विच ओव्हर दाखवलंय की तो खरं एक नवरा म्हणून काळजी घेऊ लागलाय ना, ते मला खूप आवडतं. आणि आता हे जे कॅरेक्टर येणार आहे ना, तेव्हा पण तो माझ्या सोबत राहणार आहे, तर हे मला खूपच आवडते, कारण ते प्रेक्षकांना बघायला छान वाटतं. आणि आम्हाला बरेचदा असं आलंय की तुमचे रोमॅन्टिक सीन्स किंवा तुमचे जे असे आपुलकीचे सीन्स असतात ते आम्हाला बघायला आवडतं, कारण नाहीतर तो मला नेहमी मारझोडच करायचं. राईट राईट. आणि खूप छान पण वाटणार तुम्हाला. तर तुम्ही जसं बोललात की तुमच्या बरोबरच पुढे पण ते उभे राहणार आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं जर सांगितलं पुढच्या ट्रॅक बद्दल तर मस्त वाटतं. काय सांगू आता पुढच्या ट्रॅक बद्दल, आय एम नॉट अलाउड सांगणं. पण तरीही हे जे नवीन कॅरेक्टर येईल, तर अनुप्रिया नेहमीप्रमाणे खूप चांगली असल्यामुळे ती स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेते. पण ऑफकोर्स काही झालं तरी ती त्यातनं कशी स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या नवऱ्याला, स्वतःच्या संसाराला ती सांभाळत कशी पुढे जाते हा आहे. आणि जे काही असणार आहे ते सगळं घरी असणार आहे, म्हणजे घरची आमची अख्खी टीम, त्यात ते नवीन पात्र, त्यात अविनाश आणि अनुप्रिया, हे सगळे एकत्र असणार आहे. त्यामुळे घराच्या बाहेर जाऊन आम्ही काही वेगळं करणार नाही, ते सगळं घरी असणार आहे एवढं मी सांगितलं. त्यामुळे ती सगळ्यांची केमिस्ट्री आणि ते कुटुंबाचं जे बॉन्ड आहे आणि जो स्ट्रगल आहे ते सगळं बघायला मिळेल प्रेक्षकांना. खूप छान, खूप छान. थँक्यू सो मच. आणि पुढच्या ह्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच.